च्या पाण्यामध्ये आळे आलेले आहेत। वास येतोय, पिवळसर पाणी येतंय। कधीतरी म्हणजे वेळेवर पाणी येतच नाही। जर करता प्रशासन लक्ष नाही दिले तर आम्ही महानगरपालिकेच्या दारात जाऊन आम्ही हे पाणी ओतणार। मी म्हटलं पाणी नाही जर आलं तर रस्ता आम्ही आंदोलन करणार म्हणलं, तर सरळ त्या मॅडमनी सांगितलं करायचं। आता 4 नगरसेवक आहेत, मग येतात का नाही? येतात ना, लई लवकर येतात। मग सकाळी आले की संध्याकाळी जातात। कोल्हापूर शहरातील राजाराम चौक परिसरात असलेल्या कदमखन परिसरामध्ये कदमखनच्या बाजूला जी काही रहिवासी एरिया आहे त्या एरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी किंवा घाण मिश्रित पाणी या ठिकाणी नागरिकांना येतंय आणि त्यामध्ये आता आळ्या देखील आढळून येत असल्याच्या तक्रारी काही महिलांनी आमच्या समोर मांडल्या। त्यानंतर आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आम्ही अनेक पाण्या या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे। यामध्ये आपण बघू शकताय की या पाणी जे आहे अगदी पिवळसर हे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये बारीक बारीक ज्या आळ्या आहेत त्या आळ्यांमुळे या परिसरातील नागरिक असतील, लहान मुलं असतील, वृद्ध नागरिक असतील, यांचं आरोग्य धोक्यात आलंय। मात्र आता नेमक्या काय या महिलांच्या तक्रारी आहेत, त्यांच्या आपण तक्रारी जाणण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। माझ्यासोबत या ठिकाणच्या परिसरातल्या महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। तर काय सांगाल, किती दिवस हे पाणी तुमच्या इथं असं घाण पाणी येतंय? काही कित्येक दिवस झालं आमच्या इथं पाणी गढूळ येत आहे आणि गढूळ पाण्यामुळे आळ्या येतात। आज आम्ही निरकून पाहिल्यामुळं आम्हाला काय आळ्या सापडल्यामुळे आज आमच्या घरात लहान लहान मुले आहेत। पाणीची म्हणजे लक्षण इथं खराब असल्यामुळं आज आमच्या लक्षात आलं की आमच्या पाण्यामध्ये आळे आलेले आहे आणि आमच्या घरामध्ये मुले आजारी पडत आहेत। आमच्याकडे प्रशासन लक्ष द्यावं। जर करता प्रशासन लक्ष नाही दिले तर आम्ही महानगरपालिकेच्या दारात जाऊन आम्ही हे पाणी ओतणार। तुमच्या इथं पाणी जे आहे ते वेळेवर पाणी येते का? आमच्या इथं कधीतरी म्हणजे वेळेवर पाणी येतच नाही आमच्या इकडं, आणि जरी आलं तर एक सोडतात आणि परत अर्धा तासानं बंद करतात आणि एकदम केसावानी पाणी असतं। पाणी आमच्या इथं येच नाहीये, पाण्याची सोय व्यवस्थितच नाहीये कदमखनीमध्ये आमच्या। त्यामुळे महानगरपालिकेने आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची भरपूर इच्छा आहे। कारण का आम्ही इथं प्रत्येक जण कामाला जाणारी माणसं आहेत, त्यामुळे आम्ही दिवसभर काही तर राहू शकत नाही। तुम्ही पाणी वापरताय, पिण्यासाठी पण वापरताय, धुण्यासाठी वापरताय की फक्त वापरासाठी पाणी वापरताय? नाही, पिण्यासाठी, धुण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी आमच्या पाण्यामध्ये वापर होत आहे। या पाण्याचा कधी तुम्हाला वास वगैरे आलाय का? वास येतोय, पिवळसर पाणी येतंय। काय पाण्याकडं म्हणजे असं पाण्यात जर वास जर घेतला तर पाण्याची दुर्गंधी अशी पसरल्यासारखी वाटते आम्हाला। तर तरी सुद्धा आम्ही काय म्हणतोय, आज स्वच्छ करतील, उद्या स्वच्छ करतील, ह्याच्याकडे आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही। काय मग आम्ही त्यामुळे आता ही प्रक्रिया केली की आम्ही प्रेसवाल्यांना बोलून आमची निवेदन मांडावे। महापालिकेत तुम्ही तक्रार केली का? लोक येतात तुमच्या इथं, भेटतात किंवा काय असं होतंय का कधी? असं कधी झालेलं नाहीये। महापालिकेची कधी लोक आले तिथं बघायला बाबा काय अडचणी आहेत किंवा काय? आधी येत होते ते बॅरेला, ती बघत तपासत होती, तिथनं पुढे ती येतच नाहीत। आणि कोण या भागात आता तरी 5-6 महिने झालं तरी आलेलीच नाही। आता 4 नगरसेवक आहेत, मग येतात का नाही बघायला? येतात ना, लई लवकर येतात। मग सकाळी आले की संध्याकाळी जातात, गल्ल्या सगळ्या बघून जातात। आता पाणी आम्ही परवा टँकर बोलवत होतो, सगळ्यांनी आम्ही फोन लावलं सगळ्यांनी, कोण फोन उचलला ना, कोण काय उचललं ना। शेवटी अजयबाईंना फोन लावला, अजयबाई पाठवतो म्हणलेत आणि ते कार्यक्रम म्हणजे असं काही तर त्यांच्या घरात। आणि नंतर गुरुवाराने आम्ही काय म्हणलं, रस्ता अडवतो तर अडवा म्हणून सांगितलं। कोराण्यांना फोन केला, कोराणे म्हणले आम्ही लग्न आहे तिकडं आहे आणि उद्या येतो, ते आलेलेच नाही। मग नंतर म्हणले पाणी सोडतो। मी म्हणलं पाणी नाही जर आलं तर रस्ता आम्ही आंदोलन करणार म्हणलं, तर सरळ त्या मॅडमनी सांगितलं करा जाऊ। आता काय महापालिकेला तुम्ही काय सांगाल की बाबा हे पाण्याच्या बाबतीत आणि किती घरात असं त्रास पाण्याचा आहे? सगळ्या कदमखन भागामध्ये त्रास आहे। कदमखन भागाला पूर्ण त्रास आहे। काय पाणी बारीक येतंय आमच्याकडं, पाणी बारीक असल्यामुळं आम्ही जरा वेळपर्यंत आम्ही पाणी ठेवावं अशी पण आमची अपेक्षा आहे। काय खरं पाणी पण वेळपर्यंत राहत नाही। काय त्यामुळे आता हे बारीक पाणी असल्यामुळं मला वाटतं तिथं कुठेतरी भेसळ असणार आणि कुठेतरी मिक्स असलं, खरं ह्याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं, आमची ही विनंती आहे। तर एकूणच आपण पाहिलं की कदमखन परिसरातील ही जी काही गल्ली आहे या संपूर्ण गल्लीमध्ये असं घाण जे पाणी आहे ते घाण पाणी या ठिकाणी येत आहे आणि त्यामध्ये आता आळ्या देखील आढळून येत आहेत।
गेल्या कित्येक दिवसांपासून हे नागरिक हेच पाणी पित आहेत आणि घरच्या कामांसाठी हे पाणी वापरत आहेत. आज काही महिलांनी हे पाणी निरखून पाहिलं तर त्यामध्ये अगदी छोट्या छोट्या आळ्या ज्या आहेत त्या त्यांना आढळून आलेल्या आहेत. मग आता त्यामुळं या महिला ज्या आहेत त्या आता संतप्त झालेल्या आहेत आणि महापालिका प्रशासनानं तात्काळ या भागाकडे लक्ष देऊन हे पाणी जे आहे हे स्वच्छ पाणी त्यांना मिळावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या परिसरामध्ये रोजगार करणारे लोक आहेत, या ठिकाणी कामावर जाणारे लोक आहेत, त्यामुळे पाणी वेळेत आणि मुबलक पाणी मिळावं अशी देखील या नागरिकांनी मागणी केलेली आहे, जेणेकरून आमचं आरोग्य चांगलं राहील अशी मागणी या नागरिकांनी केलेली आहे. जर का हे पाणी तात्काळ यावर उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही ह्या ठिकाणचं पाणी जे आहे ते महापालिकेच्या ऑफिसमध्ये नेऊन ओतणार असल्याचा इशारा देखील या महिलांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट यशराज साळगावकर सह मी सद्दाम अली, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.